चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पापड्या, किंवा याला काही भागात भातोड्याही म्हटलं जातं. आता आपण ही ज्वारी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. याला आपण अगोदरच त्याला निसून वगैरे याच्यातले खडे वगैरे काढून घेतलेले आहेत. तरी पण आपल्याला ही ज्वारी धुवून घ्यायची आहे आणि याला आपण 3 दिवस या बाउलमध्ये असं ठेवणार आहोत ज्वारी भिजण्यासाठी. आता बघा, हे आपल्याला रोज याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे 3 दिवस एकसारखं, आणि स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण वास वगैरे येऊ नये म्हणून. आता आपण हे ज्वारी थोडीशी चाळणीतून काढून सुकवायची आहे. जास्तही नाही सुकवायचं याला उन्हाला, थोडंसं आपलं घरातच फॅन खाली टाकून घ्यायचं आहे. आणि ही ज्वारी सुकल्यासारखी झाली की लगेच आपण याला, थोडी वलसरच राहते, याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि नंतर याला चाळून घ्यायचं आहे, कारण याचा चोथा जो असतो तो याच्यामध्ये राहतो. तर हे बघा, पीठ आपलं पडत आहे बाजूला आणि हा चोथा आपण टाकत आहोत बाजूला. याच्यापासून पण आपण कोंड्याच्या पापड्या करणार आहोत. तोही आपला चोथा वेस्ट जात नाही. त्याच्याही पापड्या खूप अशा मस्त होतात खाण्यासाठी, चवीलाही छान लागतात. आता हे बघा, आपण पीठ याच्यामध्ये काढून घेणार आहोत. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. पाणी थोडंसं जास्त टाकायचं. याच्यातल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आणि आपल्याला हा चिकही रात्रभर भिजू द्यायचा आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता हे बघा, आपल्या सगळ्या गुठळ्या याच्यातल्या फोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला हा चिक रात्रभर भिजू द्यायचा आहे. याला हे बघा, ह्याच्यामध्ये थोडासा जो बारीक बारीक चोथा असतो तोही वर आल्यासारखा होतो. तो हातानेच निघून जातो. वर आला की त्याला हातानेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि सकाळपर्यंत आपलं हे जे पाणी आहे ते वरती येतं पिवळसर पिवळसर. बघा, हे आता सकाळी आपलं हे पाणी थोडंसं पिवळसर रंगावर आलेलं आहे. ते आपल्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे. एकदम याला ढवळू द्यायचं नाही आहे. आता हे बघा, आपला चिक मस्त रात्रभर फुगलेला आहे. एका बाउलमध्ये मी काढत आहे हे चिक. याला असं आपल्याला काढून घ्यायचं, कारण त्याच आपण हिशोबाने पाणी घेणार आहोत. आता हे थोडंसं अर्ध्याच्या वर आलेलं आहे, काही भरलेलं नाही. त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. थोडंसं जास्त ठेवलेलं आहे, कारण चिक जर जास्त फुगला तर आपण गरम पाणी थोडंसं काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. थोडंसं गरम पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला एक जणांनी चिक ओतायचा, कारण थोडंसं खाटायला आणि ओतताना एक जण आपल्याला शिल्लक माणूस लागतं. आता हे बघा, असा चिक एक जणांनी ओतायचा आणि एक जणांनी असं खाटायचं. हे बघा, असं व्यवस्थित असं. याला गुठळ्या वगैरे काही पडत नाहीत. गव्हाच्या चिकाला थोडंसं जास्त मेहनत लागते. एखाद्या वेळेस त्याला पडू शकतात गुठळ्या आणि त्या फोडायला पण लागतात आपल्याला. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला टेरेसवर या पळीने घालायच्या आहेत. त्या हिशोबाने आपल्याला याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे. टाकता हे आल्या पाहिजे, जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आणि खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे. आता हे मी टाकलेलं आहे बघा. हे शाबूचं आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि त्याचं पीठ आहे, कारण थोड्याशा पापड्याला चकाकी येते, पांढऱ्या दिसतात आणि जे आपण पॉलिथिनवर टाकणार आहोत टेरेसवर ते पण लगेच निघायला आपल्याला मदत होते थोड्याशा शाबूमुळे. आता बघा, ह्याला वाफा निघायला चालू झालेल्या आहेत. याला आपल्याला कमी गॅसवर थोडा वेळ असं शिजायला ठेवायचं आहे. चांगलं हटून झालेलं आहे आपलं हे बघा. आता हे बघा, याला कलर थोडासा चेंज झाला की नाही, पांढरा होता अगोदर, आता बघा थोडासा
कलरही चेंज झालेला आहे. आणखीन याला पाण्याची गरज वाटते म्हणून मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला वरती याच्या पापड्या टाकायच्या आहेत. घट्टही जास्त नाही झाला पाहिजे चिक, त्याच्यामुळे आता हे गरम पाणी मी मिक्स करून घेत आहे याच्यामध्ये. हे बघा आपोआप झाला की नाही घट्ट चिक, आणि मस्त आता शिजत आलेलं आहे बघा चिक. एकदम आपलं पातेलं गच्च भरत आलेलं आहे हे. आणि मी पाणी सोडत आहे थोडं 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 करून, कारण एकदमही पाणी नाही सोडायचं, थोडं थोडं करून सोडायचं. आणि आता हे तीळ आहेत, मी हे तीळ टाकलेले आहेत बघा. पापड्यांमध्ये तीळ टाकले भरपूर असे. आता हे 1/4 किलो तीळ आहेत, मी हे रात्री स्वच्छ धुवून ठेवलेले होते. आता हे मिक्स करायचे आपल्याला. एकदम हे शिजत आल्यावरच टाकायचं आपल्याला, आणि उतरून घ्यायचं आणि टेरेसवर आता आपण बघा हे चमच्याने पळीने अशा पापड्या घालून घ्यायच्या आहेत. आता हे एकदम व्यवस्थित झालेले आहे, घट्टही नाही आणि पातळही नाही. बघा हे कशा मस्त अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत. आणि ह्या वर्षभर आपल्याला खाण्यासाठी आहेत ह्या पापड्या, वर्षभर टिकतात ह्या. याला फक्त आता हे आजचं ऊन दिलं की उद्या एक आपल्याला ऊन देऊन घ्यायचं आहे याला, म्हणजे छानपैकी पापड्या आपल्या वाळतात. आता हे बघा तुम्हाला तळून दाखवत आहे. 2 दिवस झालेले हे पापड्याला वाळल्यात आता चांगल्या प्रकारे. तर हे बघा आता कशा मस्त फुलत आहेत पापड्या. हे बघा आता हे थोड्याफार काही पापड्या तुटल्या पण जातात, कारण असं एखादी पापडी चिटकून बसली पॉलिथिनला की थोडी तुटल्यासारखे होते. पण हे खायला बघा कशी मस्त आणि चवदार लागते.